आम्ही अनेक गावामध्ये फिरलो। ती वस्तुती आमच्याबरोबर पत्रकार मुंबईचे पण आले ते ओमराजांनी तर ते सोयाबीन उपटून त्याच्यात आत पडलेली आळी सुद्धा त्या पत्रकारांना मुंबईच्या दाखवली। म्हणजे उतारा त्यामुळं कमी पडला। द्राक्ष पिकाचं तर अतोनात आहे नुकसान। द्राक्षाच्या बागा तर शेवटी द्राक्ष बागायतदार संघाने विनंती केल्यामुळं राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ आले आणि मग त्यांनी सांगितलं की हे पिकाचं नुकसान झालंय, याला धरा। कारण बागा म्हणल्यावर बागाचं नुकसान नाही, ऊस म्हणले की ऊसाचं नुकसान नाही, असा एक ठोकताळा करून टाकला होता। पण ज्या ऊसाच्या खालची मातीच खरडून गेली तो आता नावालाच नुसता त्या ठिकाणी आहे, असं पण नुकसान झाले। आणि स्वाभाविक आमदार असल्यामुळं पैसे न आलेले फोन मलाच यायला लागले। अहो आमदार अजून कस का आपले पैसे आणले ना आमचे पैसे आले नाही। आता मी सांगितलं की वाट बघा, नाही आले तर आम्ही भांडायला आहेत आता अधिवेशनात, पण आले नाही त्याचे फोन जास्त आले आणि सरकारची बाजू मांडायला कोण नाही इथं। मीच उलट लोकांचं समाधान करायला लागलो की थांबा येईल। शेवटी माणूस आशेवर जगतो, नुकसान भरपाई मिळेल या आशेपोटी सांगितले 10,000 नाही, ते आधी द्यायचे 10,000 किती आले? काही पेरणी ज्वारीच्या बऱ्याच ठिकाणी झाल्या, काही आता या पावसामुळे हे बिचारा थांबायला तयार नाही, सारखा वापसा मोडतोय। आणि सांगितले 10 आले, काही जणाला काही आले नाहीत, काही जणाला 2-4 असे काहीतरी आकड्यांनी आलेले। म्हणजे थोडक्यात काय तर ज्या पद्धतीनं सगळ्या घोषणा झाल्या, पेपरमध्ये आलं, टीव्हीला आलं, पण वास्तवात ते अजून काही पोचलेलं नाही। गाळानी पाण्याने ज्या विहिरी भरल्या त्याचे पंचनामा करण्याचा तलाट्याला किंवा ग्रामसेवकाला अधिकार नाही, त्यांनी फक्त नोंद घेतली। त्याचे तज्ञ येणार आहेत अजून, आणि ते आल्यानंतर मग ते खरडून गेलेल्या जमिनी आणि विहिरीचं तिथून पुढं काय आता तर लागणार केव्हा आपली काय, मला तर काही खरं वाटेना गेलं। आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी आदरणीय उद्धव साहेबांच्या लक्षात आल्यामुळे कुठं कुठं नेमकं काय पोचलंय काय नाही याच्यासाठी आपल्या वेदना त्यांच्या मार्फत या शासनाच्या कानापर्यंत जाव्या म्हणून साहेबांनी हा दौरा काढलेला आहे, संवाद दौरा। आणि त्या दौऱ्याच्या निमित्तानं आज आपल्या घारी गावात ते आलेले आहेत।